लक्ष्मी निवास 18 फेब्रुवारी प्रोममध्ये जानू जयंतला छान अंघोळ घालते. त्यामुळे दोघांमधलं प्रेम अजूनच फुलतं. आता पूजेसाठी जानू आणि जयंत आवरतात. जानू बाहेर येते. एवढी सुंदर दिसत असते की जयंत तिच्याकडे बघतच राहतो. जानू म्हणते, जयंत असं का बघतोस? जयंत म्हणतो, खूप सुंदर दिसतेस. ती लाजत म्हणते, खरंच? थँक्यू जयंत. गुरुजी म्हणतात, दोघंही पूजेला बसा. आता लक्ष्मी आणि श्रीनिवास खुणवतात. लक्ष्मी सांगते, कुणी कुठल्या बाजूने बसायचं. जयंत स्माईल करतो आणि पूजेला बसतो. खरं तर तो सगळ्या गोष्टींची मजा घेत असतो, पण मनामध्ये वेगळंच काहीतरी असतं. कारण घरी तो जे काय वागत असतो ते जानूने कुणालाही सांगू नये आणि आपल्याविषयी ती काय बोलते हे बघण्यासाठी जयंत तिच्या माहेरी थांबतो आणि त्या नादात त्याला सगळेच रीतिरिवाज पाळावं लागतात. खरं तर जयंतला ते सगळं आवडत असतं. त्या दोघांचं प्रेम बघून लक्ष्मी भरून पावते आणि हात जोडून म्हणते, देवा, आमच्या विश्वासाला जागलास तू. इथवर सगळं निर्विघ्नपणे पार पडलं. इथून पुढे तुझा आशीर्वाद असाच राहू दे. सिद्धू त्याच्या मित्रांना म्हणतो, तसं पण सासूबाई आधीपासूनच आपल्या मैत्रिणीत, फक्त तिचे भाऊ यार, त्यांच्याशी जरा मी जास्तच पंगा घेतलाय असं मला वाटतंय. पण ठीक आहे, पण एक एक करून सगळ्यांना माझ्या बाजूने आणतो की नाही बघाच. पण भावना काय केल्या, सिद्धूला काही तोंडासमोर उभा करत नाही. पण सिद्धू पण फार हुशार असतो. तो आता डोकं चालवतो आणि स्वतःचा ॲक्सिडेंट झाला हे दाखवण्यासाठी पायाला आणि हाताला बँडेज बांधतो आणि स्वतःला म्हणतो, चला भावना मॅडमला भेटायचे ना, आपणच ॲक्सिडेंट करायचा, आपणच डॉक्टर व्हायचं आणि आपणच बँडेज बांधायचं. तो आता भावनासमोर जातो. भावना एवढी मायाळू असते की सिद्धूला ह्या अवस्थेत बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विचारते, काय झालं तुम्हाला, कसं लागलं? तरी किती वेळा सांगत असते, गाडीवरून सारखं फिरत जाऊ नका. तिच्या काळजीमुळे सिद्धू मनातल्या मनात खूप खुश होतो. तुम्हाला आवडेल का भावना आणि सिद्धूचं प्रेम बघायला? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.